राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधत भूमी अधिकार आंदोलन महाराष्ट्र यांच्या वतीने गायरान व गावठाण जमिनीवरील निवाराधारकांच्या प्रलंबित प्रश्नांवर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन समाजवादी प्रबोधिनी हॉल येथे करण्यात आले। गायरानधारक, शेतकरी, महिला, युवक तसेच विविध सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या हक्कांविषयी माहिती घेतली। शिबिरात संविधान तज्ञ ॲडव्होकेट डॉक्टर सुरेश माने यांनी गायरान आणि गावठाण जमिनीवरील वास्तव्यास असलेल्या नागरिकांच्या मालकी हक्कांपासून ते अतिक्रमण नियमितीकरणापर्यंतच्या विविध कायदेशीर बाबींवर सविस्तर मार्गदर्शन केले। 7/12 नोंद, शासनाची धोरणे, आवश्यक कागदपत्रे, प्रशासकीय प्रक्रिया तसेच न्यायालयीन लढाईची दिशा याविषयी त्यांनी उपस्थितांना सखोल माहिती दिली। शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवण्यासाठी नागरिकांनी कायदेशीर मार्गाचा अवलंबन करून आवश्यक पुरावे जतन करण्याचे आवाहनही त्यांनी केले। यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते ललित बाबर यांनी गायरानधारकांनी संघटित शक्ती उभी करून आपल्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी एकजुटीने लढा देण्याची गरज व्यक्त केली। अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांबाबत शासनाने सकारात्मक निर्णय घेऊन गायरानधारकांना न्याय द्यावा अशी मागणी त्यांनी केली। शिबिरादरम्यान विविध गावातील गायरानधारकांनी आपल्या समस्या आणि अनुभव मांडले। मालकी हक्क, जागेची नोंद, नियमितीकरण आणि शासकीय प्रक्रियेतील अडचणींबाबत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले। उपस्थित तज्ञांनी प्रत्येक शंकेचे कायदेशीर व प्रशासकीय दृष्टिकोनातून समाधानकारक निरसन केले। या मार्गदर्शन शिबिरामुळे गायरान व गावठाण जमिनीवरील निवाराधारकांमध्ये आपल्या हक्कांविषयी जागरूकता निर्माण झाली। भविष्यात संघटितपणे लढा उभारून प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल भूमी अधिकार आंदोलन महाराष्ट्राच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थितांचे आभार मानत गायरानधारकांच्या न्याय हक्कासाठी आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला।